नेक्स्ट आहे खेळांच्या स्पर्धा. खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे. आता खेळांच्या स्पर्धा संदर्भात जर पाहिलं आपण तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे प्रकारचे गेम आहेत आणि त्यातही तुम्हाला माहिती आहे ऑलिम्पिकचा दर्जा हा सर्वात वरती आहे, हे की नाही. आता काही आशियाई स्पर्धा सुद्धा होतात पहा, म्हणजे ज्याच्यामध्ये आशिया खंडातले देश काय करतात, सहभाग नोंदवतात. ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांगांच्या ऑलिम्पिक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात. आता जागतिक पातळीवर स्पर्धा जर पाहिल्या आपण आता दोन तर ऑलिम्पिक, एशियाड तर झालं, त्यानंतर एक पॅराऑलिम्पिक म्हणतो आपण ज्याला. पॅराऑलिम्पिक म्हणजेच काय, दिव्यांगांचे ऑलिम्पिक. त्यानंतर क्रिकेटचे विश्वचषक स्पर्धा जसं की वर्ल्ड कप. रिसेंटली जर पाहिलं आपण तर फेमस तर IPL आहे, पण जास्त महत्त्व कशाला आहे, वर्ल्ड कपला. त्यानंतर हॉकी स्पर्धा असतील, कुस्तीच्या स्पर्धा. त्यानंतर बुद्धिबळ संदर्भात जर पाहिला तर 18 वर्षाचे तर 18 वर्षीय युवकांना जर पाहिलं आता जागतिक स्तरावर क्रमांक 1 मिळवला आहे की नाही बुद्धिबळमध्ये. तर हे जे सगळ्या स्पर्धा आहेत तर ह्या जागतिक पातळीवर होत असतात. आपल्या देशात हॉकी, क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत. आता आपला राष्ट्रीय खेळ जो आहे हा क्रिकेट नाही आहे, आपला राष्ट्रीय खेळ कोणता आहे, हॉकी. आणि त्यानंतर दुसरा जो सर्वात लोकप्रिय खेळ आपल्या देशामध्ये आहे तो कोणता आहे, क्रिकेट. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. ओके. या खेळांच्या स्थानिक, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. आणि हॉकी आणि क्रिकेट संदर्भात आता हॉकी संदर्भात दिले स्पेशल इथं तर हॉकी क्रिकेटच्या स्थानिक, शहर, तालुकास्तरीय स्पर्धा, जिल्हास्तरीय, त्यानंतर राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तर अशा वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धा होत असतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येते. आणि निश्चितच एखादा खेळाडू जर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर जर स्वतःचं कौशल्य दाखवत असेल तर निश्चितच त्याचं करिअर त्या क्षेत्रामध्ये तो करू शकतो. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. आता मेजर ध्यानचंद हे आपल्या भारतीय हॉकी टीमचे खेळाडू पण होते आणि त्यांचे कॅप्टन ज्याला आपण संघनायक म्हणतो ते पण होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. आता मेजर ध्यानचंद यांचं नाव आवर्जून कोण घेतो आपण, कारण 1936 जे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या तर ते झाल्या होत्या जर्मनीची राजधानी बर्लिन येथे. आणि तिथं जर पाहिलं तर भारतीय हॉकी संघाने त्या ठिकाणी गोल्ड मेडल म्हणजे काय जिंकलं होतं, सुवर्णपदक. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. आणि त्या अगोदर जर पाहिलं आपण तर 1928, 1932 या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारतीय संघाने काय जिंकलं होतं, सुवर्णपदक जिंकलं होतं. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. ओके. नेक्स्ट 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. आणि निश्चितच 3 सलग ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळालं आणि प्रत्येक वेळेस त्यामध्ये कोण होते, ध्यानचंद होते. फक्त फरक झाला की 1936ला ते संघनायक होते आणि अगोदर ते काय होते, खेळाडू होते. परंतु त्यांच्या स्मृतीर्थ 29 ऑगस्ट हा जो त्यांचा जन्मदिवस आहे त्याला आपण काय म्हणून साजरा करतो, राष्ट्रीय क्रीडा दिवस. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. आणि मॅजिशियन ऑफ हॉकी अर्थातच हॉकीचे जादूगार अशी मेजर ध्यानचंद यांना आपण ख्याती किंवा पदवी दिलेली आहे. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले. आणि राष्ट्रीय स्तरावरचा एक पुरस्कार पद्मभूषण तर यांनी सुद्धा त्यांना गौरवण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार त्यांना हॉकीतील कामगिरीबद्दल 1956 मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण. 21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. आता 20वे आणि 21वे शतक जर पाहिलं आपण तर बरेच खेळ जे आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या काय व्हायला लागल्या, स्पर्धा व्हायला लागल्या, प्रशिक्षण व्हायला लागलं. याचा अर्थ त्याचं काय सुरू झालं, आंतरराष्ट्रीयकरण सुरू झालं. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यांसारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते.
आणि आपल्याला माहिती आहे लाईव्ह टेलिकास्ट हे आपल्याकडं खूप महत्त्वाचं आहे. आज जर पाहिलं आपण तर यूट्यूबला सुद्धा लाईव्ह आहे, यूट्यूब किंवा काही OTT चॅनलला. पण अगोदर तर आपलं माहिती आहे डायरेक्ट TV चॅनलवर लाईव्ह चालायचं. तर यामध्ये ऑलिम्पिक, एशियाड, त्यानंतर विविध ब्रिटिश राष्ट्रकुल स्पर्धा आणि त्यानंतर टेनिसमधलं सर्वात महत्त्वाचं मानलं जाणारं विम्बल्डन आहे की नाही स्पर्धा, सर्वात जसं क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप असतं ना तसं बॅडमिंटनमध्ये काय असतं, विम्बल्डन सर्वोत्कृष्ट स्पर्धा आहे ती. तर ह्या सगळ्या स्पर्धा क्रिकेटच्या असतील, फुटबॉल, लॉन टेनिस, तर यांचं थेट प्रक्षेपण आपलं जे राष्ट्रीय चॅनल आहे कोणतं, दूरदर्शन आणि इतर ज्या अन्य खाजगी वाहिन्या आहेत हे ना त्याच्यावर एकाच वेळेस केलं जातं. ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा त्या खेळाचा आनंद घेत असतात. आता काही देश असे आहेत की जे क्रिकेट खेळत नाही पण क्रिकेटचे सामने बघत असतात, येते लक्षात. तर निश्चितच असेही काही देश आहे की ज्यांचा खेळामध्ये सहभाग नाही, मग ते खेळाचा आनंद घेतात. म्हणजे ते काय आहेत, प्रेक्षक आहेत. उदाहरणार्थ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. आणि वर्ल्ड कपमध्ये जेव्हा भारत फायनलमध्ये गेला होता तर तेव्हा वर्ल्डमधल्या कितीतरी देशातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. याचा अर्थ खेळासंदर्भात जर पाहिला आपण तर असंही काही गोष्टी आहेत की जे देश खेळत नाही परंतु तिथले नागरिक त्या खेळाला काय करतात, पसंती देतात. या जगभरच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे. आणि प्रेक्षक जितके जास्त होतील तितकं खेळाचं अर्थकारण बदलतं, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ जगाचं खेळाचं अर्थकारण हे जगभराच्या प्रेक्षकांनी बदलून टाकले आहे. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात. आता काही ज्यांना न्यू कमर्स ज्यांना म्हणू आपण आहे की नाही, तर ते निश्चितच त्यांना भविष्यामध्ये काही शिकायसाठी ते वेगवेगळ्या पद्धतीचे सामने बघत असतात. प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात. आणि बऱ्याच वेळेस तुम्ही IPLच्या मॅचमध्ये वगैरे पाहिलं असेल की लोक नुसतं खेळ बघत नाही तर त्यासाठी स्वतःच त्यांचं काय झालेलं असतं, त्याच्यामुळं मनोरंजन पण झालं असतं, एंटरटेनमेंट. कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून सामन्यांकडे बघतात. आता क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असाल ओव्हर संपली काय ते 1-2 ॲड असतात. म्हणजे ह्या जाहिराती जी आहेत तर त्या कंपन्यांना त्यांच्या जाहिरातीची संधी पण मिळते. प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू येतात. आणि प्रेक्षकांना सामने समजून देण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की टीमसोबत मेंटर असतात. मेंटर म्हणजे कोच वगैरे जे सगळे सिनियर खेळाडू असतात एक नाही, वरिष्ठ खेळाडू जे आहेत ते सांगतात किंवा तुम्ही आता काय निर्णय घ्यायचा काय नाही. कधी कधी आपण बघतो मॅचच्या दरम्यान सुद्धा ब्रेक असतो तिथे येतात, ते सजेशन देऊन जातात हे की नाही. त्यानंतर खेळांचे साहित्य आणि खेळणे. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी विविध साधने व उपकरणे असतात त्यांना खेळणी म्हणतात. आता खेळणीची व्याख्या कधी ऐकली तुम्ही, इथं आहे. तर लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जे रंगीबिरंगी विविध साधने आहेत, उपकरणे आहेत, त्या सर्वांना काय म्हणायचं, खेळणी. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. आता प्राचीन स्थळाचं जेव्हा उत्खनन आपण पाहिलं, हडप्पा, मोहनजोदडो किंवा अशा बरेचशा संस्कृत्या आहेत की ज्यांचं आपण उत्खनन केलं तर मातीपासून बनवलेली काय सापडलेली आहेत, खेळणी सापडल्या आहेत. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत. आणि पूर्वी जर पाहिलं आपण तर एवढे यंत्र वगैरे नव्हते, तर खेळणी जे आहेत तो शक्यतो हातानं तयार केल्या जायच्या किंवा एक साच्यातून. म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखादा धातू वितळवला आपण साच्यामध्ये टाकला की तो पाहिजे तसा आकार घेऊ शकतो. प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. आणि प्राचीन काळामध्ये जर पाहिलं आपण तर त्यावेळेचं जे भारतीय साहित्य आहे तर त्या साहित्यामध्ये बाहुल्यांचा उल्लेख आहे. शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटिक असे आहे. मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. आता शूद्रकाच्या एका नाटकाचं नाव पहा काय, मृच्छकटिक, आणि त्याचा अर्थ आहे मातीची गाडी. म्हणजे खेळणी वगैरे ते फार पूर्वीपासून आहे. माहीत आहे का तुम्हाला. कथा सरित सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. आता एक ग्रंथ आहे ज्यामध्ये अनेक मनोरंजन खेळ आणि विविध प्रकारच्या खेळण्या यांचं वर्णन केलं आहे आणि त्या ग्रंथाचं नाव आहे कथा सरित सागर. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. त्यात जी लाकडी बाहुली उडू शकते अशा बाहुलीचं सुद्धा वर्णन केलं आहे. या बाहुल्या क दाबल्यावर उंच उडत, काही नाचत तर काही आवाज करत असे उल्लेख आहे. आणि त्या बाहुल्याला एक बटन किंवा एक कळ असतं समजा, ते दाबलं की त्या उंच उडतील, नाचतील किंवा आवाज करतील असं उल्लेख त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. त्यानंतर पुढे घेऊ आपण खेळणी आणि इतिहास.
खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. आता खेळण्या जी आहे ना, तर त्याला आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती जी आहे तर यावर प्रकाश पडतो खेळण्यामधून. आणि विशेष म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा काय होती पूर्वीपासून ते सुद्धा लक्षात येतं. महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. आता महाराष्ट्रात जर पाहिलं आपण तर जेव्हा दिवाळीचा सण असतो तशा वेळेस किल्ले करण्याची काय आहे परंपरा आहे. या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. आणि किल्ल्यावर निश्चितच जे स्वराज्य निर्माते है ना, स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या काय ठेवतात प्रतिमा. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार आहे. आणि म्हणजे दिवाळीमध्ये जर आपण इतिहासाच्या गोष्टीला काय दिलो उजाळा दिलो ना, म्हणजे त्यांचं आपण स्मरण करायलो, त्यांनी जे कार्य आहे तर त्याची आपण जाण ठेवून अशा पद्धतीनं आपण म्हणजे एका अर्थानं सेलिब्रेशन पण आहे आणि इतिहासाची जाण पण आपण ठेवतोय. इटलीतील पॉम्पेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. आता इटलीमध्ये एक शहर आहे ज्याचं नाव आहे पॉम्पेई. आता या शहरामध्ये एक प्राचीन उत्खनन झालं आणि यामध्ये भारतीय हस्तिदंती असणारी काय सापडली बाहुली. ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अनुमान करता येते. आणि कार्बन डेटिंग पद्धत तुम्हाला विज्ञानाच्या शिक्षकांनी शिकवलीच असेल. तर इतिहासकार काय करतात त्या पद्धतीच्या साहाय्यानं एक अंदाज घेतात आणि त्यावरून त्यांच्या लक्षात आलं की ती जर 11व्या शतकात तिथं सापडते याचा अर्थ काय झाला की त्या काळात सुद्धा भारत आणि रोम यांच्यामध्ये काय होते परस्पर संबंध होते. अशा रीतीने उत्खननात मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर संबंधावर प्रकाश टाकू शकतात. आणि अशा रीतीनं उत्खननात बऱ्याच वेळेस जर खेळणी सापडत असतील तर खेळणीमध्ये अंदाज काय येतो की कोणत्या देशाचं कोणत्या देशासोबत त्या काळामध्ये रिलेशनशिप होतं. त्यानंतर आहे खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. आता एक नवी नॉलेज असणारी एक ब्रँच म्हणू आपण त्याला, तर खेळाशी संबंधित असणारं साहित्य. खेळांशी संबंधित पुस्तके कोश नव्याने तयार होत आहेत. आता खेळाला एक मॉडर्न कल्चर आलेलं पाहता आहे की नाही, त्याच्या संदर्भात नवीन नवीन पुस्तके नवीन नवीन कोश म्हणजे मोठे ग्रंथ जे असतात ठीक नाही त्यांना आपण विश्वकोश वगैरे म्हणतो तर ते तयार होत आहे. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. आणि हे जे मल्लखांब मगाशी फोटो पाहिलो आपण याबद्दलच्या लेक्चरमध्ये, तर मराठी भाषेमध्ये त्याचा इतिहास जो आहे तो प्रकाशित झालेला आहे. व्यायाम या विषयावर कोश आहे. आणि स्वतः एक्झरसाइज अर्थातच व्यायाम जे आहे तर त्या विषयावर सुद्धा एक सेपरेट कोश लिहिला गेलेला आहे. खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होते. आता एक नियतकालिक जे आहे ते पूर्वी एक प्रसिद्ध झालेलं आहे त्याचं नाव आहे षटकार. आणि हे जे आहे ना याच्यामध्ये जास्तीत जास्त बातम्या कशाच्या असायच्या खेळाच्या, म्हणजे त्या खेळ या सब्जेक्टवर त्यांचा जास्त फोकस असायचा. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. आणि स्पोर्ट्स संदर्भात इंग्रजीमध्ये जर पाहिलं तर बरंचसं असं साहित्य अवेलेबल आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. आणि काही दूरदर्शन वाहिन्या अशा आहेत जसं की तुम्ही स्टार स्पोर्ट्स, ESPN स्पोर्ट्स ऐकलं असं नाही नाव, DD स्पोर्ट्स. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही ते चॅनल लावा तुम्हाला काय दिसतील त्या ठिकाणी खेळाचे दिसतील हे की नाही. त्यानंतर अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. आता खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर जर पाहिलं आपण तर हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांची बरीच निर्मिती झालेली आहे. उदाहरणार्थ मेरी कोम आणि दंगल. आता मेरी कोम आणि दंगल आमिर खान यांचा चित्रपट तो बरोबर आहे का. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. आता मेरी कोम जी आहे ना तर ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे आणि कांस्य पदक जिंकणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आहे. आणि फोगट भगिनी जी आहेत तर जी दंगल चित्रपट ज्याच्यावर आधारित आहे तर त्यामध्ये महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावरचा तो आधारित आहे. चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. आता मध्यंतरी एक चित्रपट आला होता लगान,
तो ब्रिटिशांच्या काळातला होता. म्हणजे ते लगान म्हणजे टॅक्स लावायचे कशावर, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर. तर तुम्ही तो चित्रपट जर पाहिला तर त्या काळात इंग्रजांची वेशभूषा, त्यानंतर भारतीयांची वेशभूषा काय होती, त्याच्यानंतर त्यांचं नॉलेजचे लिमिटेशन, त्यांना क्रिकेटसुद्धा माहीत नव्हतं, पण किती पद्धतीनं ते शिकून ते म्हणजे एक चित्रपट म्हणजे त्याच्यामुळे आपलं काय ते एक इतिहासक अभ्यासक म्हणून त्या चित्रपटाकडे आपण पाहायला पाहिजे, हे की नाही. त्यानंतर शाहरुख खानचा एक चित्रपट आला बघा, चक दे इंडिया, हे की नाही. असे काही चित्रपट आहेत. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. आणि या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास इतिहासाच्या विद्यार्थ्यांना काय असतं, शक्य असतं. कोशांतर्गत वा वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते. आणि क्रीडा संदर्भात तुम्हाला एखादा वेळेस निबंध लिहायचा आहे 10वीला, की माझा आवडता खेळ किंवा हॉकीचे महत्त्व, हे की नाही, नंतर क्रिकेटची बदललेली पार्श्वभूमी, असे काही विषय आले तर निश्चितच तुम्हाला त्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये जर माहीत असेल तर तुम्ही व्यवस्थित निबंध लिहू शकता. फायनली पाहू आपण खेळ आणि व्यावसायिक संधी. खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरी सुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. पहा, खेळ आणि इतिहास बऱ्याच वेळेस वाटतं यांचं रिलेशनशिप नाही आहे, परंतु रिॲलिटी काय आहे की त्यांचा अतिशय निकटचा जवळचा असा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. विद्यार्थी जर इतिहासाचे असतील तर क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना संधी कशा आहेत पहा. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. आता ऑलिम्पिक खेळ आहे किंवा एशियाड सामने आहे किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, मग त्या संदर्भात तुम्हाला लेखन करायचं असेल, समीक्षा म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे मॅच कसे व्हायला पाहिजे होते, भारतीय टीमचा कसा परफॉर्मन्स आहे किंवा इंग्लंडची टीम कशी खेळली, तर हे सगळं समीक्षा म्हणजे काय, त्याला म्हणून आपण ओपिनियन जेव्हा द्यायचं असतं तेव्हा त्याचं इतिहासाचं काय पाहिजे, अभ्यास पाहिजे. साधा तुम्ही पहा, वक्तृत्व किती चांगलं असतं आणि त्याला खेळाचे नियम माहीत नाही किंवा खेळाचा इतिहास माहीत नाही तर तो क्रिकेटची कॉमेंट्री करू शकतो का, नाही. कॉमेंटेटर पहा तुम्ही, सहसा जे रिटायर झालेले खेळाडू तेच असतात, कारण त्यांना पिचची रिपोर्ट असते, पिच कशी आहे, बॉल कशी टर्न व्हायली, हे की नाही, सगळ्या गोष्टी सांगावं लागतं. म्हणजे त्यांना काय माहीत पाहिजे, इतिहास माहीत नसेल. इतिहास आणि खेळ यांचा जवळचा संबंध आहे. खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. स्पर्धा सुरू असताना जे कॉमेंट्री म्हणतो आपण, तर त्यालाच मराठीमध्ये म्हणायचं समीक्षापूर्ण निवेदन. या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते. आता खेळाचा इतिहास माहीत पाहिजे कॉमेंट्री करताना. साधा अंपायर जरी असेल समजा, अंपायर सुद्धा पाहिजे, व्हाईट बॉल नेमका कोणता आहे, नोक कोणता आहे, हे ना, हे सगळं आलं ना. म्हणजे खेळाचा इतिहास माहीत पाहिजे, मागची आकडेवारी. समजा उदाहरणार्थ एखाद्या खेळाडूने काय केलं, 32 चेंडूमध्ये शतक झालं, तर अगोदरचा रेकॉर्ड काय होता, 35 चेंडूचा असेल समजा, बरोबर आहे का. मग 35 चेंडूचा शतक होता, मग आता 32 झाला म्हणजे याचा अर्थ रेकॉर्ड मोडला गेला. परंतु 36मध्ये झाला असेल तर त्याला माहीत पाहिजे की रेकॉर्ड तुटला का नाही. 35मध्ये झाला म्हणजे रेकॉर्डची फक्त काय झाली, बरोबरी झाली. म्हणजे आकडेवारी माहीत पाहिजे, खेळातील विक्रम माहीत पाहिजे, गाजलेले खेळाडू माहीत पाहिजे, खेळासंबंधित ऐतिहासिक आठवण, हे सगळं असणं आवश्यक आहे. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला तुम्हाला माहिती आहे का, डकवर्थ लुईस चालतं बघा. कधी कधी पाऊस पडला तर नियम बदलतात, कमी ओव्हरची मॅच होते, मग किती टार्गेट द्यायचं त्याची कॅल्क्युलेशन जे आहेत ना, तर डकवर्थ लुईस नावाचा खेळाडू आहे, तर त्यानं काही नियम तयार करून गेला, त्याच्यावरून क्रिकेटचे काही नियम तयार होत असतात. दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते. लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं असून तुम्ही. विविध वाहिन्यांमुळे या खेळासंबंधित नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि पहा, खेळासंबंधी नोंदी ठेवणाऱ्यांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पहा, साधं जर पाहिलं आपण की एखाद्या वेळेस एखादा सिक्सर आहे समजा, तर 136 मीटर जर त्याची समजा काय असेल लेंथ असेल, तर पूर्वी जर 132 असेल तर रेकॉर्ड मोडला. म्हणजे एक गोष्टीचं नॉलेज आहे त्यांना. म्हणजे नुसतं फक्त क्रिकेटचा रेफरन्स पाहून द्यायलो, कारण तुम्हाला थोडं रिलेटेड आहे त्याच्यामध्ये. म्हणजे असं प्रत्येक खेळामध्ये असतं. खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात, त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आता तुम्ही खेळाच्या चॅनल जर पाहिलं ना, तर बातम्यासुद्धा असतात. पहा की आठवड्यामध्ये कुठं काय घडलं, म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे करिअरच्या कितीतरी संधी आहेत यामध्ये. खेळाच्या स्पर्धेमध्ये पंचांची आवश्यकता असते, ज्यांना आपण काय म्हणतो अंपायर.
पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केल्याने पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते. म्हणजे पंच जे आहे ते होणं सुद्धा एक क्वालिफिकेशन आहे पहा, आहे की नाही. आणि त्याला पाहिजे त्या खेळाचा इतिहास माहीत पाहिजे, त्यासाठी त्याची परीक्षा होते. आणि मग जिल्ह्यापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्याच्या क्वालिटीनुसार त्याची निवड होत असते. सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. आता सरकारी आणि खाजगी पातळीवर जर पाहिलं आपण, खेळाडूंना तुम्ही पहा, आता आपल्याकडे बरेच खेळाडू आहेत पहा, त्यांना काय दिले, गव्हर्नमेंटनं जॉब दिले आहे पहा, आहे की नाही. रिसेंटली जर पाहिलं आपण तर सिराज नावाचं प्लेयर आहे आपला, आहे की नाही, त्याला एक नोकरी दिलेली आहे आपल्या गव्हर्नमेंटनं, बरोबर. काही जे आहेत हे खासदार झाले, काही पायलट झाले, काही अधिकारी झाले, बरोबर आहे. क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यापर्यंत केलेलं आहे. म्हणजे खेळाडूंना काय केलं त्यांनी, उत्तेजन दिलं. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. स्कॉलरशिप सुद्धा आहे. सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. आणि सरकारी असो किंवा खाजगी, तर खेळाडूंसाठी स्पेशल रिझर्व्ह सीट सुद्धा काय आहेत, अवेलेबल आहे. आज जर पाहिलं आपण तर IPL सारख्या खेळामध्ये तर बोली लागते पहा, कबड्डी असेल, IPL, म्हणजे याच्यात खेळाडूंना जर कोटी रुपयामध्ये पैसे मिळतात पहा, जर तुम्ही त्यांचे जर काही पाहिलं. आता रिसेंटली तर मला वाटतं 13 का 14 वर्षाचा मुलगा आहे, त्याला IPL मध्ये घेतलं पहा, कितीतरी रुपये पेड करून. म्हणजे करिअरच्या खूप संधी आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. माहीत आहे का तुम्हाला. क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ ज पंडित करत असेल. क्रिकेट सामन्याचं मराठी भाषेतून जे समालोचन आहे, कॉमेंट्री, तर हे कोण करायचे, ज पंडित. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवनाचा कान करत असत. पहा, आता आपल्याकडे मोबाईल इंटरनेट सेवा आहे. त्याच्या अगोदर कोणता काळ होता, लाईव्ह टेलिकास्टचा. त्याच्या अगोदर काय होते, तर रेडिओ होते पहा. म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं, पण लोक आकाशवाणीवरून काय करायचे, कॉमेंट्री ऐकायचे पहा, हे की नाही. तर जीवाचं कान करायचे लोक. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. आता आज तरी तुम्ही पाहिलं ना, कॉमेंट्री जे करतात त्यांच्यासमोर स्क्रीनवर सगळी इन्फॉर्मेशन ती पहा, रेकॉर्ड मोडला की लगेच पूर्ण त्यांच्यासमोर असतं. त्यांना जास्त असं लक्षात ठेवायची गरज नाही. पूर्वी तसं नव्हतं ना. पूर्वी तर कसं होतं, माहीतच पाहिजे होतं तरच तुम्ही सांगू शकता कॉन्फिडन्सली. त्यासाठी प्रत्यक्ष सामनेच बघितलेले पाहिजे, सामने बघितलेले पाहिजे, किंवा पेपर वाचलेलं पाहिजे, किंवा त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, तर माणूस विसरत नाही. आता क्रिकेटचे काही शौकीन आहेत पहा, त्यांना विचारा तुम्ही की या सामन्यामध्ये त्याने किती रन केले होते. तुम्ही तर म्हणतो सांग, त्याची आवड जी असते का, ती आवड त्याचं बरोबर ॲक्च्युअल आपण म्हणतो ना, ब्रेन सर्वांचं सारखंच असतं, फक्त आपल्या इंटरेस्टवर डिपेंड आहे की ते किती वर्क करेल, हे की नाही. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. नुसतं समालोचन नॉलेज असून पाहिजे नाही, थोडी कॉमेंट्री कशी पाहिजे, इंटरेस्टिंग पाहिजे, हे की नाही. एखादा व्याख्याता आहे आणि तुम्हाला तो पूर्ण व्याख्यानामध्ये 2-3 वेळेस जर हसवत नसेल तर तुमचं अवधान राहील का, नाही. दॅट्स ऑल.